आंदोलनात कोणी असो नसो, कोणाला त्यांच्या गरिबीमुळे येता येत नाही, कोणाला त्यांच्या ड्युट्यामुळे येता येत नाही, कोणाला त्यांच्या व्यवसायामुळे येता येत नाही, परंतु घरी असणाऱ्यांसाठीही करतोय, नसणाऱ्यांसाठीही करतोय. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की आत्महत्या करू नका. मी असेल त्या जागेवरूनच तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय हटणार नाहीये, हा शब्द आहे माझा तुम्हाला. मी प्रामाणिक आणि इमानदारीनं या समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरासाठी काम करतोय. हे लेकरं मोठे व्हावीत हीच माझी अपेक्षा आहे. म्हणून माझ्या समाजाला विनंती आहे की आपण कोणीही आरक्षणासाठी कशासाठी आत्महत्या करू नका. काहीही झालं, कितीही ताकद लावायची वेळ आली तरी लावणार, पण आरक्षण मात्र मिळून दिल्याशिवाय थांबणार नाही. म्हणून आत्महत्या करू नका ही माझी खूप तळतळीनं तुम्हाला हात जोडून विनंती आहे. कारण आता लढायचं आहे. कारण मी पण सांगितलं आता उपोषण नाही करायचं, आता लढायचं आहे. त्याच्यामुळे कोणी मरायचं नाही. आता लढून मिळवायचं आहे. कारण आपण पण क्षत्रिय मराठी आहेत. आता आपणही दाखवू की आम्ही लोकशाही मार्गानं पण केलं, हातापाय पडून सुद्धा मागणी केली, कायदेशीरही केली, लोकशाहीची नियमाचं उल्लंघनही केलं नाही, कायद्याचंही केलं नाही. 2.25 वर्ष सातत्यानं आणि सलग आम्ही लढलो. सरकारला जर ते आता गोडीत जमत नसेल तर लढूनही मिळायची ताकद आपल्यात आहे. म्हणून लढून मिळू. कोणीही आत्महत्या या पुढच्या काळात करू नका. तिसरा मुद्दा महत्त्वाचा सांगतो. हे तारीख फक्त मागं पुढं